नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? स्वस्त रहा, मस्त रहा आणि आनंदी सुद्धा रहा। आज लॅपची कपाट जी बनवली होती ती कशा पद्धतीने पहिली बनवली होती आणि आता कशा पद्धतीने बनवून घेतली आणि का घेतली ते सुद्धा तुम्हाला सांगते। किचन टूर केला होता तो तुम्हाला प्रचंड आवडला, प्रचंड असा प्रतिसाद तिला, खूप छान कमेंट अशा मिळाल्या आणि त्यात सुद्धा ह्या लॅपविषयी विचारलं गेलं होतं। खूप छान तुमची लॅपची कपाटं आहेत आणि किचनचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की किचन कसं होतं। आता हे 15 वर्षापूर्वी बांधलेलं आमचं घर आहे आणि त्यावेळेला ही लॅपची पद्धत खूप जास्त होती। प्रत्येक रूमला ही लॅप आहेत आमच्या इथं आणि असे मी दरवाजे त्यांना बनवून घेतलेले आहेत। फक्त आता हे सगळे दरवाजे असेच बनवून घेतलेत, काचा कुठेही बसवलेल्या नव्हत्या आणि त्यावेळेला अशी पद्धतही नव्हती की काचा बसवून घ्याव्या आणि असं आयडिया पण डोक्यात आलेली नव्हती। फक्त ते पॅक व्हावं, आतलं सामान काही दिसू नये असंच वाटत होतं आणि ते बसवल्यानंतर की छोटी मोठी जी आपली शिल्कची भांडी आहेत, तांबे वाट्या जे वापरात नाहीत, डबे काचेच्या वस्तू जे रोजच्या वापरात नाहीत भांडी, ते कधी कधी वापरणार आहोत ती भांडी ह्याच्यामध्ये मी टाकून ठेवत होते आणि बारीक छोटी मोठी जी भांडी होती ते किराणा मालच्या दुकानातून बिस्किटांचे वगैरे मोठमोठे बॉक्स असतात ते मागून आणत होते आणि त्या बॉक्समध्ये हे छोटे मोठे साहित्य भरून मी त्या लॅपच्या आतमध्ये ठेवत होते। त्यामुळे काही दिसत पण नव्हतं आणि ज्या वेळेला कार्यक्रम होत होते, फंक्शन होत होते, त्यावेळेला काय व्हायचं की कुठं काय ठेवले लक्षात यायचं नाही, मध्ये ठेवले की साईडला ठेवले, त्यामुळं प्रत्येक दरवाजा हा उघडून बघावा लागायचा। पहिले जे सुतार होते लॅप्ट हे बनवलेले कपाट वगैरे त्यांनाच बोलवून घेतले आणि परत हे दरवाजे काढून घेतले, त्यांना काचा बसवून घेतल्या आणि मध्ये तुम्ही सेल्फ पाहू शकता ते सुद्धा घालून घेतले। पूर्ण हा ओपनच होता, आतमध्ये कप्पे असे केलेले नव्हते आणि पूर्ण लॅपला सेल्फ हा घालून घेतला, म्हणजे 2 कप्पे आपल्याला भेटले आणि खालचा थोडासा मोठा ठेवला कारण का डबे वगैरे ठेवण्यासाठी, मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी, आणि वरचा आहे तो छोटा ठेवला, छोटी भांडी वगैरे ठेवण्यासाठी। आणि खाली सुद्धा आहे ते पूर्ण पॅक करून घेतले जेणेकरून कचरा अडकून बसणार नाही किंवा कॉक्रोच किडे वगैरे बसणार नाहीत, याच्यासाठी पूर्ण पॅक केलं आणि साफ करायला सुद्धा सोपं पडलं। आणि आता हे अशा पद्धतीनं खालच्या कप्प्यामध्ये डबे ठेवलेले आहेत पाहू शकता आणि वरच्या कप्प्यामध्ये तुम्हाला छोटी मोठी भांडी दिसत आहेत। आता ही सगळी भांडी आहेत ती पूर्ण शिल्कची भांडी आहेत, म्हणजे जास्त ताटे आहेत। आता इथे 2 डझन ताटं आहेत, जग आहेत पाण्याचे, ते कार्यक्रमालाच यूज होतात पहा। इथे टिफिन आहे, मोठे डबे आहेत, छोटे डबे आहेत, इडलीचं भांडं रोज तर वापरात नसतं म्हणून इडलीचं पात्रसुद्धा इथे मी ठेवलेलं आहे। आता जी भांडी जी आहेत आपली ती यूज होत नाहीत, रेग्युलर कधीतरीच यूज होतात, ती भांडी ही सगळी लॅपटॉपमध्ये मी साफ करून ठेवलेली आहेत पहा। आणि हे लॅपटॉप साफ करायला जास्त टाईम नाही लागत कारण का ह्याच्यात पूर्ण पॅक करून घेतले जेणेकरून धूळ वगैरे जास्त काही बसत नाही आणि 6 महिन्यातनं ही भांडी जरी साफ केलात तरी चालतं कारण का त्याची चमक आहे तशी राहते, त्याच्यावरती धूळ वगैरे काही पडत नाही। आणि बाहेरची जी काचा वगैरे आहेत त्या मी काय करते की 15 दिवसाला स्प्रे आहे लिक्विड टाकून ठेवलेला, तो मारते, ओल्या कपड्याने एकदा पुसते आणि मग सुक्या कपड्याने पुसून घेते, त्यामुळे काचा वगैरे शायनिंग छान राहते। आणि आतून जी लॅपट आहे त्याच्यावरती महिन्यातून एकदा पुसून घेते पूर्ण लिक्विड टाकून, आणि त्यामुळे काय होतं की किडं मुंगी अजिबात होत नाहीत आणि आहे तशी भांडी लावून ठेवते, त्यामुळे भांड्यांची चमक वगैरे काही कमी दिसत नाही। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर त्यावेळेला मी काय करते की साफ परत घासते, सुकवते आणि परत लावून ठेवते। आपली भांडी पण स्वच्छ राहतात ह्या अशा कपाटांच्यामुळे आणि छान राहतात आणि कुठल्याही कार्यक्रमात आपण ती भांडी आहेत ती पटकन घेऊ शकतो। आता ह्या दुसऱ्या कप्प्यामध्ये तुम्हाला वरती तांबे वगैरे शिल्कचे दिसतील, खाली तांबे अर्धा डझनच ठेवलेले आहेत, बाकी सगळी वरती ठेवलेली आहेत। इथं आता मोठा कुकर आहे, खाली 2 कुकर छोटे आहेत, माणसं घरात 3 आहेत, त्यामुळे ह्या 9 लिटर कुकरचा काही उपयोग होत नाही, याच्यासाठी हा वरती ठेवलेला आहे पहा। पाहुणे आले, नॉनव्हेजचं जेवण असेल तर हा मोठा कुकर यूज होतो आणि त्याच्यामध्ये गॅप दिसतोय
तिथं तुम्हाला 2 डबे होते, ते 2 डबे खाली आता काढून घेतलेत, कारण का परवाच आपला बेंदर सण झाला. त्याच्यामध्ये चकली एकात ठेवले आणि करंज्या एकामध्ये ठेवलेले आहेत. आता तुम्हाला इथले डबे दाखवते. हे 2 डबे आहेत, ते डायनिंग टेबलवरती ठेवलेले आहेत, कारण का ह्याच्यात करंज्या आणि चकली आहे. ते 2 इथं होते. आता त्या करंज्या चकल्या संपल्यानंतर पुन्हा साफ करीन, सुकवीन आणि परत इथं ठेवून देते. हे 2 कप्पे झाले. आता तिसऱ्या कप्प्यामध्ये तुम्हाला वाट्या, पेलं, ग्लास वगैरे पाहायला भेटतील. छोटी मोठी भांडी इथं पाहायला भेटतील. अजून खूप जागा शिल्लक आहे. एवढीच भांडी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. तुमची जर जास्त सामान असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता जितकं माझं सामान आहे तितकं मी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि खूप भारी वाटते ही मांडणी पाहायला. किचनमध्ये आमच्या गावाकडे कोणीही आलं तर ह्या मांडणीकडे बघून खूप खुश होतं आणि खूप भारी किचन आमचं असं गावाकडचं पद्धतीनं दिसतं की छान आहे. जिथं जिथं ज्या वस्तू ठेवल्या तिथं तिथंच आहेत, कुठंही पसारा वगैरे दिसत नाही. आणि पहिलं कसं व्हायचं की सामान दिसायचं नाही, ह्यात शोधाशोध व्हायची आणि त्याच्यात चिडचिड खूप व्हायची. आता तसं होत नाही. ज्या त्या ठिकाणी सामान काचेतून दिसतं आणि कुठलाही कार्यक्रम आला, फंक्शन आलं तर मी तिथून पटकन घेऊ शकते. इतकं भारी हे किचनचं लॅबची कपाटं झालेली आहेत पहा. आता प्रश्न आला तो काचेंच्या वस्तूंचा. आता काचेंच्या वस्तू पहिलं काय करत होते की मी तुम्हाला म्हटलं की किराणा दुकानातून मी बॉक्स आणायचे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवत होते लॅपटॉपमध्ये. आणि कोणी आलं की परत शिडी लावा, चेअर लावा आणि तिथून ते बॉक्स काढून परत ते साफ करून परत होतं तसं ठेवा. हा मला खूप ताप होत होता. ह्याच्यासाठी मी ह्या लॅबच्या खाली छोटा बॉक्स बनवून घेतला आणि तो बॉक्स इतका सुंदर दिसत होता. सगळ्या किचनला खूप छान लुक आला होता ह्या छोट्या बॉक्सने. आणि मला सोपं पडेल घ्यायला आणि ठेवायला सुद्धा, ह्याच्यासाठी असा हा बॉक्स छान तयार करून घेतला पहा. आणि त्याच्यामध्ये काचेच्या वस्तू ठेवून दिल्या. आता तुम्हाला गावाकडे सांगते की आम्ही चहा आहे तो स्टीलच्या वाटीनंच पित असतो, पाणीसुद्धा स्टीलच्या वाटीनेच पित असतो. पण बाहेरून कोण ना कोणतरी 4-8 दिवसाला आपल्याकडे पाहुणे वगैरे येतच असतात. त्यांच्यासाठी कप, ग्लास, बाऊल हे वापरतो. चहा देतो कपातून, स्नॅक बिस्किट आहेत ते बाऊलमधून देत असतो, सरबत काचेच्या ग्लासमधून देत असतो. तेच ह्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि मला सोयीस्कर पडलं की परत साफ करून इथं ठेवता येईल, ह्याच्यासाठी मी हा छोटासा बॉक्स तयार करून घेतला. आणि तुम्हाला कसं वाटला हा लॅबची मांडणी आणि हे छोटा बॉक्स ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच तुम्हाला आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा.